नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. NDTVमध्ये तुमचं स्वागत आहे. गोष्टी जरा सोप्याच करून समजून घेऊ, कारण जगच सध्या हा विचार करतंय की हा आपल्या अहमदाबादमध्ये जो अपघात झाला आहे बोईंगचा, तो नेमका झाला कसा. आणि कॉकपिट आहे आभासी पद्धतीचं, आणि स्क्वॉड्रन लीडर असलेले अभय परांजपे सर आपल्यासोबत आहेत. सर, सोप्यापासून सुरुवात करू. बरं. सोपी ही सुरुवात आहे की तुमचं असं मत आहे की इतक्यात ते सांगणं फार कठीण आहे की कसा झाला अपघात. अगदी बरोबर. आणि त्याच्यासाठी कोर्ट ऑफ एन्क्वायरी जी कमिटी नेमली जाते ते खूप डिटेल अभ्यास करतात की कशामुळे हे झालं असेल. त्यामुळे आत्ता आपल्याला व्हिडिओ जेवढं दिसले तेवढंच आपल्याला माहिती आहे. राईट. त्यामुळे हे सांगणं की हे कशामुळे घडलं, काय घडलं हे दिसतंय, पण कशामुळे घडलं हे सांगणं आणि आत्ता ह्या परिस्थितीला मी सांगणं हे बरोबर ठरणार नाही. फाईन. पण मी जगभरातल्या वेगवेगळ्या एव्हिएशन इन्स्टिट्यूट आणि ट्रेंड असलेल्या पायलटचं जे काही विश्लेषण बघतोय, तर असं दिसतं की त्या व्हिडिओचे त्याने 3-4 भाग केले, ते तुम्ही बघितले असतील. बरोबर. त्या 3-4 भागामध्ये तुमचं त्या 3-4 भागाबद्दलचं मत काय? सो त्याच्यात मत असं आहे की असं आढळून येते की नक्कीच पॉवर लॉस झाला, राईट. की ज्याच्यामुळे विमान, आता ती जी विमानाची फेज होती फ्लाईटची, की जेव्हा सगळं एवढं वजन तुम्ही घेऊन पहिल्यांदा हवेत जाताय, ते एवढ्या धावपट्टीवर धावत गेल्यामुळे मॅक्सिमम पॉवर लागते त्याला त्या फेजला. आता जर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर ह्याचा विचार केला, हवेत जेव्हा विमान असतं तेव्हा त्याच्याकडे मोमेंटम असतो, त्यामुळे जरी इंजिन पॉवर कमी झाली ते ग्लाईड करू शकतात. पण आता हे जस्ट सुरुवात होती, विमान जस्ट हवेत जायला लागलं होतं आणि तेव्हाच ती त्यांना पॉवर कमी पडली. कारण एका ठिकाणी असं आलेलं आहे की पायलटने अनाऊन्स केलं की पॉवर कमी, म्हणजे मला पॉवर कमी जाणवतीये. कॉल दिला मेडेच्या आधी की आय एम लुझिंग पॉवर. त्याचा अर्थ असं झालं की जेव्हा त्याला मॅक्सिमम पॉवर पाहिजे तेव्हाच ती मिळत नव्हती. आता ती कशामुळे मिळत नव्हती हे आपल्याला ते कमिटी सांगेल. पण काय शक्यता, म्हणजे त्याच्यात इंधनाचं वजन, पॅसेंजरची अधिकची काय, म्हणजे सो साधारण स्टॅटिस्टिकली बघितलं तर विमानं कायम ही फ्लाईट पुन्हा पुन्हा होत असते. त्यामुळे माझ्या मते इंधनाची जास्त असणं किंवा पॅसेंजर ओव्हरलोड हे शक्यता नाही वाटत नाहीये. कारण ह्याच्यावर फार स्ट्रिंजंट प्रोसेसेस असतात. त्यांचे म्हणजे नुसतं कॅल्क्युलेट केलं असं नाही, ते डॉक्युमेंट केलं जातं. एअरक्राफ्ट मॅन्युफॅक्चरर तुम्हाला सांगतो की हे कसं कॅल्क्युलेट करायचं. आणि हे फक्त पायलट एकटा करतो असं नाही, हे एक टीम असते, टीमवर्क असते की ज्याच्यामध्ये ज्यांनी लोड केलंय सामान तो सांगतो किती लोड केलंय, कुठे ठेवलंय, आणि हा सगळा डेटा पायलटला देऊन. आणि हल्लीच्या आधुनिक विमानांमध्ये जे आत्ताचं विमान त्यातलं एक आहे फारच अत्याधुनिक आहे, तर त्याच्यामध्ये कॉम्प्युटर सगळं हे कॅल्क्युलेट करतात. ह्या सगळ्याच्या बेसिसवर मला तरी असं वाटत नाही की हे ओव्हरलोडिंग किंवा ह्याचा प्रकार आहे. दुसरी गोष्ट हे का वाटतं की बरेच वेळेला ओव्हरलोडिंगच्या वेळेला असं बघण्यात आलंय की तेव्हा विमान जेव्हा पडतं तेव्हा नोज डाऊन खाली जातं, वेरेज हे नोज डाऊन नाही गेलेलं. त्यामुळे मला अशी शक्यता कमी वाटते ओव्हरलोडिंग. पण आता आपण ही अहमदाबादचीच विमानपट्टी तयार केली, एकदा हे आपण आभासी पद्धतीने विमान उडूया आणि मग तुम्ही साध्या साध्या प्रश्नाची उत्तर देत राहा, सुरुवात करूया. तर हे जरा आपल्या प्रेक्षकांना सांगा की ह्याची काय म्हणजे. आता मी एक काम करतो, आता जसं आपलं मी थोडस कारशी कम्पेअर करतो म्हणजे समजायला सोपं होईल. तर आपण जेव्हा कार हलवतो किंवा कार पहिल्यांदा सुरू करतो तेव्हा हे वरचं पॅनल इथे वापरलं जातं विमान इंजिन सुरू करायला. त्याच्यानंतर विमान रनवेवर येतं आणि जेव्हा धावपट्टीवर धावायला लागतं, जेव्हा जोर पकडतं, जसं आपण कारमध्ये ऍक्सेलरेटर दाबतो तेव्हा हा आहे विमानाचा ऍक्सेलरेटर, ज्याला थ्रॉटल म्हणतात. तर हे एका इंजिनचं आहे, हे दुसऱ्या इंजिनचं आहे, डावं आणि उजवं. तर हे जेव्हा पुढे केलं जातं तेव्हा इंजिनचा स्पीड वाढतो आणि इंजिनचा स्पीड फुल वाढला की ऍक्सेलरेट व्हायला लागतं. आपण जेव्हा विमानातनं जातो तेव्हा आपल्याला आवाज येतो बघा इंजिनचा की त्याचा स्पीड वाढला, आणि मग ती धावपट्टीवर धावायला लागतं. सो विमानाचं जर तुम्ही ऍक्सेलरेटर म्हटलं तर हे विमानाचं ऍक्सेलरेटर. नंतर विमान हवेत जाण्याकरता त्याच्याकडे एक कंट्रोल कॉलम असतो जो की तो मागे ओढतो. आता हे दुसरं असल्यामुळे हे इथे वापरलं गेलंय, पण ते जे विमान होतं त्याच्यामध्ये जसं आपलं स्टेअरिंग व्हील असतं, पण कार तर जमिनीवरच राहते, इथे हवेत जाण्याकरता ते मागे ओढलं जातं. आता हे कधी मागे ओढलं जातं तेव्हा वैमानिक ह्याच्याकडे लक्ष ठेवून असतात की विमानाची गती किती आहे. ही गतीचं आहे, हे गतीचं आहे. तर ह्याच्यामुळे स्पीडोमीटर आहे आणि
बाकी पण गोष्टी आहेत. Right. स्पीडोमीटर आहे, उंची किती आहे, हे सगळं इथे बघितलं जातं. Fine. तर तुम्ही जो प्रश्न विचारला होता की वजन आणि हे, हो. तर त्या वजनाप्रमाणे हे ठरतं हम्म. की आज टेम्परेचर किती आहे, हम्म. आज विमानाचं वजन किती आहे हम्म. आणि धावपट्टी किती आहे, हम्म. त्याप्रमाणे किती वेगावर मला विमान हवेत न्यायचं आहे, Great. हे सगळं कॅल्क्युलेट केलं जातं. म्हणजे हे अंदाज नसतो, तो समोर डिस्प्लेच होतो बरं. आणि त्याला टेक ऑफच्या आधी माहित असतं की इतका वेग झाला की मग मी ते विमान वर नेऊ शकतो हवेत. फाईन. मग त्याचा अर्थ असा हो, की त्या वैमानिकाला हे माहिती होतं की आपल्या विमानामध्ये वजन किती आहे, बरोबर बरोबर, आणि बरोबर. ज्या वेळेला थ्रॉटल पहिल्यांदा पुश केलं बरोबर तेव्हाच त्याला अंदाज आला असणार आहे की नेमक्या विमानात काय आहे. बरोबर. हे टेक ऑफच्या आधीची गोष्ट आहे, हो बरोबर ना. हो म्हणजे हा प्रश्न निकाली निघाला, हा वजनाचा प्रश्न इथे निकाली निकाली निघाला. निघाला. बरोबर. बरोबर. आपण थोडंसं एक आभासी पद्धतीने सुरुवात करू. हो हो आणि मग तुम्ही जे म्हणाल की नोज डाऊन होऊन दिसलेलं नाही, हो 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 तर हो. त्याचा अर्थ काय. हा, तर नोज डाऊन म्हणजे तुम्ही जर नाक बघितलं त्याचं, हम्म. तर बरेच वेळेला असं होतं की ते नाक खाली जातं विमानाचं. हम्म. इथे काय झालंय, ते नाक वरच राहिलंय हम्म. आणि विमान असं न पडता हे असं पडत गेलंय, हो, असं एकदम असं खाली पडत वर. गेलंय. Right. म्हणजे नाक वरच राहिलंय, हम्म. कारण त्याची पॉवर कमी होत गेली, ते चढूच नाही शकलं पण हवेमध्ये, असं का झालं असावं. कारण पॉवर कमी झाली, Correct. जे पायलटनी कन्फर्म केलंय. राईट. आता पॉवर का कमी झाली, पॉवर सुरुवातीला कमी असती तर ते विमान धावपट्टीवर धावूच नसतं शकलं. बरोबर. ज्या अर्थी ते धावपट्टीवर धावलं, हम्म. जेव्हा हे धावपट्टीवर धावतं तेव्हा दोघं जण असतात, हम्म. तेव्हा त्यातला एक ठरतं की कोण आज मी उडवणार आहे, हम्म. तर दुसरा अच्छा. पायलट हो को पायलट आणि पायलट पायलट दोघेही उडवू शकतात. हो, आणि ते आपसात ठरवतात की कोण उडवणार आहे. जो कॅप्टन असतो तो सिनियर असतो, पण तो पायलटला पण चान्स देतो की तुला पण प्रॅक्टिस व्हायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये जो उडवत असतो ते ठरलेलं असतं, म्हणजे असं ते डिसिजन बनलेलं असतो. तर जो हवेत नेणार विमान, दुसरा जो पायलट असतो तो त्याला तोंडाने कॉल आउट करतो स्पीड. राईट. म्हणजे 100 आले, 120 झाले, Right. 170 झाले, 180 झाले, आता वर ओढ. आणि हे सगळं रेकॉर्ड होतं. हे सगळं रेकॉर्ड होतं कॉकपिट व्हॉइस Correct. रेकॉर्डर. आणि ते खाली पण नंतर तुम्हाला त्याचा जर व्हॉइस रेकॉर्डर तुम्ही काढला येस, तर नेमकं त्या विमानात काय झालं आहे ते Yes, कळू ते शकतं. कळू शकतं. हे दुसरं इन्स्ट्रुमेंट आहे. पहिला तुमचा जो आहे तो हा जो इन्स्ट्रुमेंट आहे, हा हा. विमानामध्ये 2 इन्स्ट्रुमेंट असतात, करेक्ट. ज्याला ब्लॅक बॉक्स नावाने खूप Obviously. फेमस आहे. तर त्या ब्लॅक बॉक्स मध्ये डेटा रेकॉर्ड होतो, आवाज रेकॉर्ड होतो. तो वेगळं इन्स्ट्रुमेंट आहे, त्याला कॉकपिट व्हॉइस जे की रेकॉर्डर विमानाच्या म्हणतात. मागच्या बाजूला असतं. दोन्ही विमानाच्या मागे असतात. राईट. कारण तिथे अपघाताची झाली तरी नुकसानाची नुकसान शक्यता कमी, कमी असते. शक्यता कमी असते. एकदम Right. बरोबर, एकदम Perfect. बरोबर, एकदम म्हणजे ह्या perfect. केसमध्ये तो आवाज तिथे रेकॉर्ड झालेला आहे. बरोबर ही शक्यता संपली की विमानामध्ये वजनाचा काही इश्यू होता. बरोबर. मग आता शक्यता ही आहे की असं का आढळलं, कारण पॉवर त्याच्यात पॉवर कमी झाली, जे पायलटनी म्हटलेलं आहे असं आलेलं आहे त्या Right. ह्याच्यामध्ये. राईट राईट. बरोबर. तर ती कमी होण्याची शक्यता कशामुळे वाढीला लागली? आता हे 2-3 गोष्टी असू शकतात माझ्या मते, की एक तर समजा बर्ड हिट झालं, की इंजिन मध्ये बर्ड्स गेले, तर एकदम त्या इंजिनची पॉवर कमी एक होते. बर्ड्स की 4-5 बर्ड्स जायला हवे? ह्या विमानाचं जे काय, आता मी ह्या विमानावर तज्ज्ञ नाहीये, पण जे काही मी ऐकलंय की त्या विमानाचे इंजिन मोठे आहेत, त्यामुळे बर्डचा साईज हा एका बर्डनी पण होऊ शकतो. हो. पण ते किती एका बर्डनी स्पीड, 2 विमानाचं इंजिन नाही एका बर्डनी नाही, एका इंजिन एक बर्ड. नाहीतर जर एकाच इंजिन मध्ये एक बर्ड गेलं असतं तर दुसऱ्या इंजिनवर ते सांभाळू शकले असते विमानाला. त्यामुळे कदाचित दोन्ही इंजिन मध्ये बर्ड्स गेलेले आहेत अशी शक्यता वाटते. ह्याचं एक उदाहरण म्हणजे आपल्याकडे सली सिनेमा आला होता, ज्याच्यामध्ये अमेरिकेत त्यांनी नदीवर विमान उतरवलं. त्याच्यामध्ये त्या दोन्ही इंजिन मध्ये 2 बर्ड्स गेले होते, त्यामुळे ते दोन्ही इंजिन बंद पडली. राईट. आता ह्याचा काही भाग आपण दाखवूया आणि आपण त्यांना आभासी पद्धतीनं रनवेवरून धावू शकतो आपण. आता थोडं जरा कठीण आहे, ओके, फाईन. पण इथे मी हे दाखवतो काही जे अजून बाकी इन्स्ट्रुमेंट आहेत. आता हे जे आहेत हे इंजिन इन्स्ट्रुमेंट्स आहेत, त्यामुळे हेच त्यांनी असेच बघितले असणार की इंजिनची पॉवर आहे का नाही. आणि जेव्हा धावपट्टीवर विमान धावत असतं तेव्हा जो वैमानिक जो मेन असतो तो बाहेर बघत असतो आणि दुसरा जो असतो तो ह्याच्याकडे बघत असतो. अच्छा. त्यामुळे तिथे एक शक्यता असते की ठराविक वेगाच्या आधी जर काही प्रॉब्लेम आला आणि तेवढी धावपट्टी उरली असेल तर ते अबॉर्ट करू शकतात. फाईन. तर त्याचे पण ठरलेले 2 स्पीड्स असतात. ओके. एक V1 म्हणतात, एक V2 म्हणतात. ग्रेट. सो V1 म्हणजे जर तेवढी स्पीड क्रॉस झाली तर ते अबॉर्ट करू शकत नाही, मग त्यांना हवेतच जायला हवंय, त्याला काही पर्याय नाही. पण त्याच्या आधी जर काही प्रॉब्लेम आला तर ते अबॉर्ट करू शकतात, कारण अबॉर्ट केल्यानंतर एवढ्या वेगाने चाललेलं असलं विमान थांबवायला
तेवढा रनवे लागतो. Right. तो तेवढा रनवे उरलाय का नाही किंवा मग स्किड होईल. जर किंवा स्किड होईल. right, तेवढा Yes. रनवे नसेल तर विमान घसरेल. त्यामुळे हे एवढ्या सगळ्या डिसिजन्स हे प्रत्येक टेक ऑफला घेतले जातात. आणि हे बोलून ठरतं की आपला आजचा वजनाप्रमाणे V1 स्पीड इतका आहे की त्या स्पीडच्या खाली असेल, कारण ते सडन तुम्हाला डिसिजन घ्यायला लागतो. तर तो जेव्हा स्पीड येतो तेव्हा जो पायलट असतो तो अनाऊन्स करतो 80, 90, 100 V1. सो आता ज्या माणसाला कळलं आता जर काय इमर्जन्सी आली तर मला थांबवता येणार नाही, आता मला हवेतच घ्यायचंय. राईट. आणि पुढे जेव्हा V2 येतो मग तो हवेत घेतो विमान. एक आता साधा प्रश्न म्हणजे साधा म्हणजे मला त्यातलं थोडंसं वाचल्यामुळं हो साधारणपणे 800 ते 900 किलोमीटर प्रति तास ह्या गतीनं विमान आकाशामध्ये उडतं. हे बरोबर आहे? शेवटी 43,000 वगैरे फुटावरती हे जाऊ शकतं. बरोबर. आता प्रश्न असा पडेल की हे विमान धावपट्टीवरून ज्या वेळेला टेक ऑफ झालं त्यानंतर अगदी 1 मिनिटभरात ते खाली पडले. तर ती जी पूर्ण रनवे आहे ती वापरली गेली आहे का? जर वापरली गेली असेल तर ती किती असायला हवी डिस्टन्स तिचा, आणि त्यावेळेला त्याचा जो स्पीड आहे, जी गती आहे ती किती असते? ओके. सो जी धावपट्टी आहे ती त्यांनी सगळी पूर्ण वापरली जात नाही, कारण त्यांना थोडं मार्जिन ठेवावं लागतं की चुकून विमानच्या आधी जर अबॉर्ट करायला लागलं तर ते विमान त्यांना थांबवता यायला पाहिजे. त्यामुळे एंड पर्यंत जाऊन टेक ऑफ होत नाही, मध्येच कुठेतरी ते टेक ऑफ होतं. त्यामुळे हे सगळे कॅल्क्युलेशन केली जातात. म्हणून ह्याचा प्रश्नाचं एक उत्तर असं पण आहे की आपण म्हणतो पुण्यामध्ये फारसे इंटरनॅशनल एअरलाइन्स काय येत नाहीत, तर ती धावपट्टी एवढी मोठी नाहीये जेवढी मोठ्या विमानांना गरज आहे. तर त्यामुळे हे एंड पर्यंत जात नाही, त्याच्या बरंच आधी टेक ऑफ करतात. तर एक अंदाजे ह्याच्यापेक्षा थोडी छोटी असलेली विमानांची स्पीड अंदाजे 220 किलोमीटर पर आवर असते, ज्या स्पीडला ते टेक ऑफ होतं. 220 किलोमीटर पर आवर. एक अंदाज सांगितला तुम्हाला. नॉर्मल 190 ते 220 असं. हे तसं तुमच्या अनुभवाला आणि ह्याला धरून ते बरोबर नाही तुम्हाला प्रश्न विचारणं, पण तुमचा फ्लाइंग आवर्स आतापर्यंतचा अनुभव किती आहे? कारण ते मला पुन्हा पायलटच्या अनुषंगाने विचारायचं म्हणून. तर मी पायलट नाहीये, मी टेक्निकल ऑफिसर आहे, त्यामुळे मी विमानाची दुरुस्तीचं काम बघायचं. मग आता ह्या केसमध्ये त्या वैमानिकाच्या विमान उडवण्याच्या तासाचं जे महत्व त्याच्या अनुभवाशी जोडलं जातं ते काय असतं? बरं, ते असं असतं की एक साधारण प्रश्न हा पडतो की अरे तो वैमानिक कॉम्पिटंट होता का ती इमर्जन्सी हँडल करायला, की अरे काही नवीन पायलट तर नव्हते. आणि हे साधारण असं होत नाही. हे एअरलाईन ह्याची खात्री करतं की दोन्ही साधारण एक तरी चांगला एक्सपिरियन्स पाहिजे. सो 8,000 तास हे खूप चांगला अनुभव आहे. इनफ आहे, खूप इनफ आहे. सो आता मला 3 तुमचे मुद्दे सांगा की शक्यता क्रमांक 1, 2, 3, 4. ओके. सॉरी साहेब, ह्याच्यावर मी नाही कॉमेंट करणार, कारण ही एकतर हे बघा, हे काही तांत्रिक आणि कायदेशीर दृष्ट्या आपल्याला कोणाला प्रेम करण्यासाठी नव्हे, तुमच्या आजपर्यंतच्या अनुभवानुसार ह्या शक्यता असं तुम्हाला वाटतं. सो जसं मी सांगितलं की मी त्याला क्रमांकित नाही करू शकत, पण कारण प्रत्येक ह्याचे प्लस अँड मायनस असतात. आता जसं तुम्हीच मला प्रश्न विचारला की एका विमानात एक पक्षी जाऊ शकतो स्टॅटिस्टिकली, 2 कसे जातात तर खूप कमी होतं, रेअर आहे पण होतं. त्यामुळे आता हे झालंय, पक्षी एक झालं. दुसरी गोष्ट म्हणजे काही टेक्निकल फेल्युअर असू शकतो, त्याचे चान्स कमी का मी सांगतो, कारण ह्या विमानात आजपर्यंत 15 वर्ष कुठलाही ऍक्सिडेंट झालेला नाहीये. सो तसं हे प्रूव्हन रिलायबल विमान आहे, पण शेवटी मशीन आहे त्यामुळे ते काय होऊ शकतं, टेक्निकल ग्लिच. दुसरं आणि तिसरं कॅन बी सम फ्युएल कंटॅमिनेशन किंवा असं की ज्यामुळे पाईपलाईन ब्लॉक झाली आणि फ्युएल फ्लो कमी झाला. फ्युएल फ्लो आधी येत होता त्यामुळे ते टेक ऑफ झालं आणि फ्युएल फ्लो बंद पडला. हे फ्युएल फ्लो बंद पडणं हा एक टेक्निकलच उदाहरण झालं. या 3-4 शक्यता. आता प्रेक्षकांना अगदी छोटे छोटे हे जे दिसतात इन्स्ट्रुमेंट त्याच्याबद्दल माहिती देऊया आपण. हे रडर पॅडल म्हणतात त्याला. पुढे क्लोज घ्या. हे रडर पॅडल आहे, जेणेकरून विमानाचं नाक डावी किंवा उजवीकडे नेलं जातं. आता मोशन मध्ये 3 असतात, एक डावं आणि उजवं, एक बँक म्हणतो आपण त्याला. तर ते बँक आहे ते कंट्रोल कॉलमनी केलं जातं आणि खालीवर नेणं सुद्धा कंट्रोल कॉलमनी केलं जातं. हा जो आहे हे यॉज आला. आणि हे इन्स्ट्रुमेंट्स आहेत. हे जे मी तुम्हाला सांगितलं ह्याचे डुप्लिकेट आहेत. ओके. सो दॅट दोघांना तीच गोष्ट दिसली पाहिजे. नाही, ट्रेनिंग सुद्धा नाही, नॉर्मल ह्याला. आणि हे जे बाकीचे आता हे जे आहेत हे कम्युनिकेशन आहे, म्हणजे ह्यातनं तुम्ही रेडिओ फ्रिक्वेन्सी ट्यून करू शकता
शकता की आपल्याला पुणे एअरपोर्टशी बोलायचंय, मुंबई एअरपोर्टशी बोलायचंय, प्रत्येकाची फ्रिक्वेन्सी वेगळी असते. जसं आपण रेडिओ चॅनल ट्यून ते इथून केलं जातं. आणि हे जे दिसतं नंतर हे जे आहे हा मास्टर कॉम्प्युटर आहे, ज्याच्यातनं आज पायलटला जी सोय मिळते की तुम्ही सांगू शकता की आज मला फॉर एक्झाम्पल त्या विमानामध्ये मला अहमदाबाद टू लंडन जायचंय आणि मी इतक्या अल्टिट्यूडवर जाणार आहे, तर हे सगळं ह्याच्यात फीड केलं जातं, जे ऑटो पायलट मध्ये हे वापरलं जातं. त्यामुळे विमान एकदा टेक ऑफ झालं आणि सेफ हाईटला गेलं की पायलट ऑटो पायलट कडे हँड ओव्हर करून दे कॅन ओनली मॉनिटर की काय इमर्जन्सी. ऑटो पायलट मध्ये कुठे काही करायची गरज नाही, आपोआप ते चालत राहील. हो, आपोआप चालत राहतं आणि त्याला डायरेक्शन्स असतात, त्यामुळे ते डायरेक्शन पण चेंज करतं. तुम्ही जे तिकडे स्टेअरिंग सारखं आहे, हे जे स्टिक आहे हे काही विमानांमध्ये असतं जे कंट्रोल कॉलमचं काम करतं. तो काही विमानांमध्ये असं असतं आणि काही विमानांमध्ये समोर असतं. अलीकडे फोर व्हीलर मध्ये पण अलीकडे महिंद्रा वगैरेच्या गाड्यामध्ये हे आलंय आता आलंय. बरोबर आहे. आणि जो सगळ्यात $1 मिलियन प्रश्न तो म्हणजे तुमची जी ब्लॅक बॉक्स असतो तो कुठे केप्ट केलेला असतो आणि तो का तुटत नाही एवढ्या विमानाच्या? ओके, सो ब्लॅक बॉक्स आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर ही दोन्ही गोष्टी विमानाच्या टेल मध्ये असतात, जिथे त्याचं व्हर्टिकल फिन असतं त्याच्या खालच्या बाजूला असतं. कारण असं बघितलं गेलंय स्टॅटिस्टिकली की जेव्हा केव्हा विमानं क्रॅश झाली आहेत तेव्हा तो जो सर्वात टेलचा जो पोर्शन आहे तो जास्त सेफ राहतो, कारण मेन इम्पॅक्ट नोजनी घेतलं जातं किंवा मेन बॉडीतनं घेतलं जातं आणि हा मागे राहतो. किंवा कधी कधी तो टेल फिन तुटून वेगळा होतो, त्यामुळे तो डॅमेज होत नाही तेवढा. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी तिथे ठेवल्या जातात. आता ते डॅमेज का होत नाहीत तर त्याच्यामुळे त्याच्यासाठी स्पेशल प्रोटेक्शन केलं जातं. आगीचं टेम्परेचरचं प्रोटेक्शन असतं, पाण्याचं प्रोटेक्शन असतं. 6000 फूट 6000 फूट पर्यंत ते जाऊ शकतं, तेवढ्या पाण्याचं प्रेशर विथस्टँड करू शकतं. नंतर त्याच्यामध्ये बॅटरी असते की जी ट्रान्समिट करत राहते की ते कुठे आहे, सिग्नल देत राहतं शोधण्याकरता की ते कुठे पडले. आता ह्या बाबतीमध्ये अनफॉर्च्युनेटली ते घरावर पडलं त्यामुळे रिट्रीव्ह करायला सोपं गेलं, पण समजा एखाद्या जंगलात पडलं, माउंटनवर पडलं तर ते कसं सापडणार. आणि कधी कधी टेल्फमध्ये असून सुद्धा ते बाहेर फेकलं जातं, त्यामुळे मग ते त्या डिटेक्टरनी ते डिटेक्ट करतात की कुठे असेल. त्यामुळे त्याच्यात बॅटरी असते जी एक साधारण काही दिवस चालेल एवढी त्याच्यात बॅटरी असते, त्यामुळे तितके दिवस मिळतात ते शोधायला तुम्हाला. आणि जर ते आगीतच राहिलं तर खूप म्हणजे आगीपेक्षा जास्त टेम्परेचर विथस्टँड होईल एवढी त्याच्यात ही असते. अजून एक काही लोकांना तर माहित असेल, पण त्याला जे ब्लॅक बॉक्स म्हटलं जातं खरा त्याचा कलर ऑरेंज असतो, कारण ते पटकन कॉन्ट्रास्ट मध्ये दिसलं पाहिजे. आता कधी कधी जंगलामध्ये तुम्ही पायावर कसं शोधणार, तर ते हेलिकॉप्टर मधून शोधतात, तर ते ग्रीन मध्ये ऑरेंज पटकन दिसेल म्हणून त्याचा कलर ऑरेंज असतो. थँक्यू सो मच. सरांनी किती महत्वाची आणि मूलभूत अशी गोष्ट साध्या सोप्या भाषेत सांगितली. बोईंगला सुद्धा या त्यांच्या अपघाताचा मोठाच फटका बसलाय. त्यांचं एक मोठं प्रदर्शन होणार होतं ते त्यांनी थांबवलंय. भारतात जेवढी त्यांची विमानं आहेत त्या सगळ्या विमानांची चौकशी करण्याचं सरकारनं ठरवलंय. ते 14 मुद्दे पण दिलेले आहेत. हा अपघात खरोखर दुर्दैवी आहे. विशेषतः आपल्याकडे आता डोमेस्टिक पातळीवरती सुद्धा प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढते आणि अशा वेळेला असा आणि एवढ्या मोठ्या स्केलचा अपघात होणं हे काही भारतीय ह्या सगळ्या वाढत्या प्रवाशाच्या संख्येच्या दृष्टीने फारसं चांगलं नाही आहे. सरकार अर्थात योग्य ती काळजी घेतच आहे आणि येत्या काही दिवसामध्ये ह्या संदर्भातले तपशील बरेचसे बाहेर येतील. पण एक मुद्दा जरूर आहे आणि ते लक्षात घ्या, आपल्याला फार चर्चा करण्याची सवय आहे आणि ती चांगली आहे लोकशाहीसाठी गोष्ट, पण लगेचच दहशतवादी संदर्भ जोडणं, तो स्फोट झाला आणि कोणीतरी घडवून आणलाय असं म्हणणं हे साफ चुकीचं आहे या क्षणापर्यंत तरी. कॅमेरामन निकेतन मानेसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, पुणे.